बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। आपण जे टरबूज खरेदी करणार आहोत ते गोड निघणार की पानसट निघणार हे ओळखण्यासाठी या काही टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतात। यासाठी तुम्हाला टरबूज चिरून बघण्याची गरज नाही। टरबूज घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला मुद्दा असा की टरबूज मध्ये गोल आणि लंबगोल असे दोन आकार मिळतात। त्यापैकी गोल टरबूज घ्या कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, तर जे लंबगोल आकाराचे टरबूज असते त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याची गोडी कमी असते। ज्या टरबूजावर पिवळट रंगाचा डाग असतो ते टरबूज जास्त गोड असते। पांढरट रंगाचा डाग असणारे टरबूज कमी गोड निघते, कारण त्यांचा वरचा पांढरा डाग असं सांगतो की ते टरबूज पिकण्याच्या आधीच तोडून घेतलेला आहे। प्रत्येक टरबूजावर रेषा असतात। बारकाईने निरीक्षण केल्यास या रेषा लगेच दिसतात। ज्या टरबूजवरच्या रेषा एकमेकींच्या जवळ आलेल्या असतात ते टरबूज पिकलेले असते आणि त्यामुळे गोड निघते। ज्या टरबूजवरच्या रेषांमध्ये जास्त अंतर असते ते टरबूज अजून पिकायचे राहिलेले असते। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप।